2 साठी कडधारणी चेंडू सोपवलाय. पप्पू पाटील मुकादम यांचं शुभागमन झालंय. वेलकम मुकादम. सातारा जिल्हा पाटण तालुक्यातील श्रीराम भक्त आणि या ज्यांच्या माध्यमातून प्रेक्षकांना लकी ड्रॉच्या 2 कूलर अक्षय शिंदे साहेब आणि पप्पू पाटील मुकादम अगदी श्रीराम भक्त आहेत. आणि या 2 भाग्यवान प्रेक्षक कोण असतील यांना देखील उत्कंठ असेल. प्रेक्षकांनी आज नक्की संध्याकाळी या संधीचा लाभ घ्या. तुम्हाला कुपन दिलं जाईल ते देखील विनामूल्य असेल. 2 भाग्यवान प्रेक्षकांना कूलर. बाबूराव पाटील गुडलेतला चेंडू टाकलाय. अगदी समोरून चेंडू वळवलाय. स्वतःसाठी शफल होऊन खेळले जरूर, परंतु चेंडू अगदी हलकासा कट झाला. राऊंड द विकेट. बाबूराव पाटील दुसरं षटक करत असताना 2 चेंडू निर्धाव हाताळलेत. लेग कटर अगदी समोरून वळवलाय. वॉट बॉल. काय चांगला चेंडू पाहायला मिळाला. अगदी चेंडूवर शेवटच्या क्षणाला बोटं फिरवली आणि चेंडूने काय फिरकी घेतली. फलंदाजाला अगदी स्तब्ध उभं केलंय. फलंदाज तुषार जागेवर खेळवून ठेवले. ऑन साइडला फटका सजवलाय. चेंडू हवेत आहे. झेलची संधी असेल. झेल पकडला जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण. स्क्वेअर लेग 30 यार्ड वर्तुळाच्या लगत. फलंदाज बाद. रक्षक आहे परंतु कौतुक केलं जात आहे. नवलाई स्पोर्ट जिंती आपला अतिरिक्त खेळाडू असेल तर प्लीज पाठवा. नवीन फलंदाज विठ्ठल आले. विठ्ठल कशा प्रकारे फलंदाजी करतील. विठ्ठल साठी पहिला चेंडू फुल टॉस. एजे करत नाहीत कोणती चुकी. विठ्ठल ठरतील गोल्डन डकचा शिकार. फलंदाज बाद. की दाखवत असताना 5 चेंडू मध्ये एकही धाव खर्च केली नाहीये. काल अक्षय जाधव यांनी या निर्धाव षटक हाताळलंय. या स्पर्धेतील दुसरं निर्धाव षटक येईल का. बाबूराव पाटील हे निर्धाव षटक हाताळतील का. हा विक्रम त्यांच्या नावावर राहील का. असे खूप सारे प्रश्न प्रेक्षकांना देखील पडले असतील. नवीन फलंदाज नवनाथ. या षटकामध्ये एकही धाव आली नाहीये. या स्पर्धेतील दुसरा निर्धाव षटक येण्याच्या मार्गावर. संतोष डिसले चेंडू खाली करत नाहीत कोणती चुकी. बकरा चषक 2024 मधील दुसरं निर्धाव षटक हाताळलंय. गोलंदाज बाबूराव पाटील यांनी या स्पर्धेतील दुसरी विकेट हॅट्रिक देखील संपन्न केल्या. वॉट बॉलिंग. अप्रतिम गोलंदाजी. संघाची धावसंख्या 16 ला 4.